आपल्या आजच्या विषयाचं नाव आहे, उद्या तुमचे जीवन काय असेल हे तुम्हाला माहित नाही. आजचा आपला विषय आहे, उद्या तुमचं जीवन काय असेल हे तुम्हाला माहिती नाही. हा आपला आजचा विषय आहे. आणि जर कोणी हा प्रश्न केला की उद्या तुमचं जीवन काय असेल याबद्दल सांगा, तर कोणालाही उद्याच्या जीवनाची व्याख्या आजच्या दिवसामध्ये जी आहे ती करता येणार नाही. आणि उद्या आपलं जीवन काय असेल हे आपल्याला समजत नाही. म्हणून आपण देव विषयीच्या बाबतीमध्ये अतिशय सतर्क असणं फार गरजेचं आहे. आणि आज कशा प्रकारे उद्या आपलं जीवन काय असेल हे आपल्याला माहिती नाही, या संदर्भात अनेक गोष्टी आपण जे आहे ते समजून घेणार आहोत. मग यातला जो पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहा. यातला पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहा. उद्या तुमचं जीवन काय असेल हे तुम्हाला माहिती नाही. यातला पहिल्या क्रमांकाचा मुद्दा आहे, जीवन हे धुक्यासारखं आहे. आपलं हे जे जीवन आहे, ह्या जीवनाला पवित्र शास्त्र धुक्याची जी काही उपमा आहे ते देताना आपल्याला दिसून येतं. किंवा हे जे जीवन आहे हे धुक्याप्रमाणे आहे, हे आपण ज्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये असलेली जी काही वचनं आहेत ती वाचतो, त्यातून आपल्याला समजून येतं. आणि बघा, आपण या वेळेला याकोबाचं पत्र 4 अध्याय आपण काढणार आहोत. आणि त्याचं जे 14वं वचन आहे ते आपण वाचू यावेळेला. आणि पहा त्या ठिकाणी काय लिहिण्यात आलेलं आहे. त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य ते काय, तुम्ही वाप आहात ती थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. येस, व्हेरी गुड. आता ह्या वचनातून आपल्याला याकोब देवाच्या आत्म्याच्या साह्याने माणसाचं जीवन हे धुक्यासारखं आहे किंवा माणसाचे जीवन हे वाफेसारखं आहे या संदर्भात सांगताना दिसून येतो. आणि म्हणत आहे की वाफ थोडा वेळ दिसते आणि मग दिसेनाशी होते. माणूस देखील हा आपल्याला थोडा वेळ दिसतो आणि काही वेळेनंतर तो दिसेनासा होतो. अशा प्रकारच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत आज आपण माणूस जे आहे ते पाहू शकतो. आणि पहा, माणसाचं जीवन हे इतकं अल्प आयु स्वरूपाचं असल्यानंतर देखील माणूस जो आहे ना, आपल्यासाठी अनेक ज्या काही उपाययोजना आहे त्या करून ठेवत असतो. उपाययोजना करून ठेवू नये असं मी तुम्हाला शिकवत नाही. त्या आपल्या जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्याची उपाययोजना आपण ही केली पाहिजे. पण आजच्या संध्याकाळच्या वेळेला आपण हे समजून घेत आहोत की उद्या आपण काय असू हे आपल्याला आज माहिती नाहीये. आणि म्हणून आज जर आपल्याकडे आहे तर आपल्याला आज आपण काय आहोत हे समजणं फार गरजेचं आहे. आणि आज अनेक लोक हे आजच्या दिवसाकरता विचार न करता आज लोक हे अनेक दिवसांचा विचार करून आज जीवन जगत असताना आपल्याला दिसून येतं. पण पवित्र शास्त्र अशा प्रकारचं जीवन जगणाऱ्या लोकांसंदर्भात काय शिकवतं हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे.
आणि बघा, ज्या वेळेला आपण लूक शुभवर्तमान 12वा अध्याय आणि वचन 20 आपण वाचतो, तर त्या ठिकाणी असा एक व्यक्ती आपल्याला दिसून येतो की जो आजचा विचार न करता तो कशा प्रकारचा विचार करत आहे हे वचनातून आपण समजून घेऊया. कोणीतरी वचन वाचण्यासाठी मदत करा. लूक 12वा अध्याय आणि वचन 20 पहा. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे? येस, व्हेरी गुड. परत एकदा वाचा ब्रदर सुभाष. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहेस ते कोणाचे होईल? व्हेरी गुड. आता बघा, हे जे वचन आपण 2 वेळेस वाचलेलं आहे, हे तुम्हाला हे यासाठी वाचण्याकरता लावलं की ह्या वचनातून आपल्याला हे समजून यावं की ज्या वेळेला आपण आजचा विचार न करता आपण पुष्कळ वर्षाचा विचार करतो, त्यावेळेला देवाच्या दृष्टिकोनातून आपण मूर्ख अशा स्वरूपाचे लोक आहोत, हे ह्या वचनातून जे आहे समजतं. बघा, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं. वचन 19 पहा. वचन 19. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे. विसावा घे, खा, पी, आनंद कर. व्हेरी गुड. आता लक्ष द्या, माणसाचं जीवन हे वाफेसारखं आहे आणि वाफ ही डोळ्यांना दिसते, पण काही वेळेनंतर ती दिसेनासे होते. त्याच प्रकारचं माणसाचं जीवन आहे. आणि मग माणसाला देवाने जर आजचा दिवस दिलेला आहे, तर आजच्या दिवसाबद्दल माणसाने देवाला जे आहे ना धन्यवाद देऊन जीवन जगणं फार गरजेचं आहे. पण आपण ह्या ठिकाणी एक असा माणूस पाहत आहोत की ज्याच्या ठाई आपल्याला आजचा जो काही विचार आहे तो दिसत नाही, पण त्याच्या ठाई पुष्कळ वर्ष पुरेल अशा प्रकारचा विचार असलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि लक्ष द्या, ह्या ठिकाणी ज्या वेळेला आपण आजच्या दिवसाचा विचार न करता आपण पुष्कळ दिवसांचा विचार करतो, आपण पुष्कळ वर्षांचा विचार करतो, त्या अर्थी आपण आपल्या स्वतःला मूर्ख जे आहे ते ठरवत असतो. कारण उद्या काय होईल हे आपल्याला माहिती नाहीये. कारण उद्या काय होईल हे केवळ आणि केवळ देवाला माहिती आहे आपल्या संदर्भामध्ये. आणि आजचा जर दिवस देवाने आपल्याला दिलेला आहे, तर आपलं आजच्या दिवसाबद्दलचं जे काही कर्तव्य आहे ना, ते काय आहे माहिती का? देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की आजच्या दिवसामध्ये देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद दिला पाहिजे. जे काही आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण संतुष्ट राहायला पाहिजे. जे काही आपल्यामध्ये आहे त्या विषयाला घेऊन आपण प्रामाणिक जे आहे ना जीवन जगलं पाहिजे. देवाची आपल्याकडनं आजच्या दिवसाला घेऊन अपेक्षा काय आहे माहिती का? देवाचं सांगतं की परमेश्वर तुझा देव याजवर पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण शक्तीने काय कर? प्रीती कर. ही गोष्ट देव आपल्याकडनं आजच्या दिवसामध्ये मागतो. आणि आपण जर अशा प्रकारच्या गोष्टी करत जर जीवन जगलो, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला परमेश्वर देव अनेक वर्ष दाखवल, अनेक दिवस दाखवल,
पण जर अशा प्रकारचं जीवन जर आपण जगलं नाही आणि आपण अनेक वर्षांचा, अनेक दिवसांचा किंवा उद्याचा जर विचार करत जीवन जर आज जगलो, तर मग अशा प्रकारचं जीवनशैली जगणारा व्यक्ती हा खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या दृष्टिकोनातून बुद्धिमान नसतो. अशा प्रकारचं जीवन जगणारा व्यक्ती हा परमेश्वराच्या दृष्टिकोनातून बुद्धिमान नसतो. का माहिती का? कारण वचन सांगत आहे ठिकाणी 20 वचन असं म्हणत आहे लूक 12:20 मध्ये की देवाने त्याला म्हटलं की अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल आणि मग जे काही तू पुष्कळ वर्ष पुरल एवढं साचून ठेवलेलं आहे ते कोणाचं होईल? आपण ह्या जगामध्ये राहत असताना एक गोष्ट आपल्याला समजणं फार गरजेचं आहे, ती ही की प्रत्येक गोष्ट परमेश्वर देव हा आपल्याला देण्यासाठी सक्षम आहे आणि त्या गोष्टीसाठी आपण आपल्या स्वतःच्या कला कौशल्यावरती नाही, शिक्षणावरती नाही, बुद्धीवरती नाही, कामावरती नाही, जॉबवरती नाही, प्रॉपर्टीवरती नाही, जे काही आपल्याकडं आहे त्यावरती आपण अवलंबून राहू नये. तर जे त्याने आपल्याला दिलेलं आहे ना, जे काही त्याने आपल्याला दिलेलं आहे ना त्यावरती आपण अवलंबून राहू नये, तर ज्याने ते दिलेलं आहे त्याच्यावरती आपण अवलंबून राहायला पाहिजे. का माहिती का? कारण एका रात्रीतून काय होईल हे आपण आपल्या स्वतःचं आणि इतरांचं सांगू शकत नाही. ते म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपलं जीवन हे वचनात स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याकोबाचे पत्र 4 अध्यायाच्या 14 वचनामध्ये वाफेसारखं आहे. वाफेसारखं आहे याचा अर्थ हा आहे की अतिशय अल्प स्वरूपाचं असं आपलं जीवन आहे आणि ते कसं जगलं पाहिजे हे आपण ठरवणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2 लिहा. मुद्दा क्रमांक 2, आज देवाचा आवाज ऐकणं आवश्यक आहे. जर आजचा दिवस आपल्याला देवाने दिलेला आहे तर तो दिवस देवाने आपल्याला का दिला आहे हे अगोदर आपल्याला कळणं गरजेचं आहे. मग तो दिवस आपल्याला व्यवस्थित जे आहे ते घालवता येईल. पण जर आजचा दिवस देवाने आपल्याला का दिला आहे हे जर आपल्याला कळालं नाही तर आपल्याला आजचा दिवस हा व्यवस्थित घालवता येणार नाही. मग बघा, वचन ज्यावेळेस आपण वाचतो इब्री लोकांचं पत्र 3 अध्याय आणि त्याचं 15 वचन जे आपण वाचतो ना, तर आजचा दिवस देवाने आपल्याला का दिलेला आहे या संदर्भात त्या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे. आणि कोणीतरी वाचण्यासाठी मला मदत करा. 3 अध्याय आणि 15 वचन. शास्त्रात असे म्हटले आहे, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर इस्रायल लोकांची चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका. व्हेरी गुड. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकत असाल तर आपली जी मन आहे ती कठीण करू नका. आता आपण आपलं मन कशा प्रकारे कठीण करतो याचं एक उदाहरण आपण 1 नंबरच्या त्या मुद्द्यातून पाहिलेलं आहे. ज्या व्यक्तीने पुष्कळ वर्ष पुरल एवढा साठा धान्याचा करून ठेवलेला होता त्या व्यक्तीने त्याचं मन कठोर जे आहे ते करून घेतलेलं होतं. हे कशावरून आपल्याला समजतं? कारण त्याच्या त्या विचारामध्ये कुठेही त्याने देवाला धन्यवाद दिलेला पाहायला भेटत नाही. त्याच्या त्या विचारामध्ये त्याने कुठेही देवाला त्याच्या जमिनीला चांगलं पीक दिल्याबद्दल आभार जे आहे ते दिसून येत नाही दिलेले. आणि आपण पाहतो की त्याने त्याचं जे श्रेय आहे ना, त्याच्या जमिनीला आलेलं जे काही पीक आहे त्या पिकाचं जे काही श्रेय आहे ना त्याने ते स्वतःला घेतलं. कारण तिथे तो म्हणत आहे, हे जीवा खा पी मजा कर.
लक्ष द्या, आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की आपल्यामध्ये ताकद आहे, म्हणून आपण सर्व काही करून मिळवू शकतो. अशा प्रकारच्या भ्रमात ज्यावेळेस आपण राहतो त्यावेळेला आपण आपल्या स्वतःचं मन हे कठीण करत असतो. हे समजून घेण्याकरता की आपल्याला ताकद देणारा देव आहे, आपल्याला सर्व गोष्टी करण्याकरता बुद्धी देणारा देव आहे, आपल्याला सर्व गोष्टी करण्याकरता दृष्टी देणारा देव आहे, आपल्याला सर्व गोष्टी करण्याकरता पाय देणारा देव आहे. प्रत्येक गोष्ट, कोणतीही गोष्ट घ्या, जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तर तुम्ही कोणतीही गोष्ट सुरळीतपणे करू शकत नाही. जर हात नसेल तर कोणतीही गोष्ट व्यवस्थित तुम्हाला करता येणार नाही. पाय नसेल तरीही तुम्हाला कोणतीही गोष्ट व्यवस्थित करता येऊ शकणार नाही. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जितके पण अवयव आहे त्या सर्व अवयवांचा निर्माण करता हा परमेश्वर आहे. आणि म्हणून स्तोत्र संहितेमध्ये वचन सांगतं की मी गुप्तस्थली माझ्या मध्ये पिंड स्वरूपात तयार होत असताना माझी आकृती ही तुझ्या डोळ्यांपासून लपलेली नव्हती. माझं हाड आणि हाड हे एकमेकांना जुळत असताना तुझ्या नेत्रांनी ते पाहिलं आहे. लक्ष द्या, देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की परमेश्वर देवाने आपल्याला चांगल्या स्वरूपात यासाठी निर्माण केलं आहे की आपण आजच्या दिवसामध्ये जगाचा नाही, जगामध्ये असलेल्या गोष्टींचा नाही, तर ज्याने जग निर्माण केलं, जगामध्ये जे काही आहे, ज्या गोष्टी त्याने निर्माण केल्या त्या निर्माण करताच आपण ऐकावं. आणि अनेक वेळा आपण आपलं मन हे कठीण करून टाकतो. आपण आपलं जे मन आहे ना हे कठीण करून टाकतो. संसाराच्या चिंतेमुळं, कामामुळं, घरातल्या गोष्टींमुळं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. त्याच्यामध्ये आपण इतकं काही व्यस्त होऊन जातो की आपण देवाला पण विसरून जातो. आपण आपलं मन कठोर करून टाकतो, कठीण करून टाकतो. बघा, पवित्र शास्त्रामध्ये असे काही लोक आपल्याला पाहायला भेटतात की ज्यांनी त्यांचं जे मन आहे ना कठीण करून टाकलं. आणि अशा प्रकारचे लोक हे आपल्याला पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे मत्तेचं पुस्तक 24वा अध्याय आणि वचन 39 ज्यावेळेस आपण वाचतो ना तर बघा त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे लोक ज्यांनी आपलं मन हे कठीण करून टाकलं ते दिसून येतात. काय म्हणतो ते वचन? आणि जलप्रय येऊन सर्वांस वाहून येईपर्यंत त्यास समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की हा जो जल प्रलय आहे हा नोहाच्या दिवसांमध्ये आला. आणि नोहा जो आहे ना, ज्या वेळेला आपण उत्पत्तीचे पुस्तक 6व्या अध्यायामध्ये आपण येतो तर उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की कशा प्रकारे त्या ठिकाणी पृथ्वीवर राहणारे जे काही माणसं आहे ते अतिशय दुष्ट जे आहेत ते देवाच्या दृष्टिकोनातून होते. बघा वचन उत्पत्ती 6वा अध्याय आपण काढू आणि कोणीतरी वचन 5 वाचण्यासाठी मदत करा. पृथ्वीवर मानवांची दृष्टी फार आहे, त्यांच्या मनात येणारे सर्व विचार तरंग केवळ एकसारखे वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. हा, माणसाच्या मनामध्ये येणारे जे विचार आहे ते एक सतत कशा आहेत ते विचार वाईट आहे. म्हणजे माणूस हा एक सतत वाईट विचार करून आपलं जे काही अंतःकरण आहे ते कठीण करून टाकतो, ते कठोर करून टाकतो. म्हणजे देवाने माणसाला चांगल्या गोष्टी सांगितल्यानंतर देखील माणूस त्या चांगल्या गोष्टींचं अनुकरण करण्याऐवजी त्याच्या मनामध्ये जे काही आहे त्या गोष्टींचं अनुकरण तो करतो. म्हणजे त्याने जर ठरवलेलं आहे की मी माझं काम करल
मी प्रार्थना जॉईन करणार नाही. त्याने जर मनामध्ये ठरवलेलं आहे की माझं काम करल, मी प्रार्थनेला जाणार नाही, तर लक्ष द्या, जे काही त्यांनी मनामध्ये ठरवलेलं आहे त्याप्रमाणे ज्यावेळेस तो माणूस करतो, त्यावेळेला तो माणूस देवाच्या गोष्टींकरता आपलं जे हृदय आहे ते कठोर करून टाकतो, कठीण करून टाकतो. आणि अशाच प्रकारचं जे काही कठीण हृदय आहे ना, ह्या ठिकाणी नोहाच्या काळामध्ये लोकांनी केलेलं असल्या कारणामुळं त्या ठिकाणी त्यांना भयानकरित्या मोठ्या अशा प्रॉब्लेमचा सामना करावा लागला. आणि तो प्रॉब्लेम काय माहिती का? नाश. वचन सांगतं की त्या ठिकाणी पृथ्वीवर असलेल्या सर्व जे काही गोष्टी आहेत सर्व नाश पावल्या. मी तुम्हाला ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. सर्व त्या ठिकाणी नाश पावला. देवाने आपल्याला आपला नाश व्हावा यासाठी आजचा दिवस दिलेला नाहीये, किंवा देवाने आपल्याला यासाठी पण निवडलं नाहीये की आपण आपला नाश करून घ्यावा. आपण आपल्या स्वतःच्या गोष्टींना देवाच्या गोष्टींपेक्षा जास्त प्राधान्य देऊन, आपलं मन कठोर करून, आपलं मन कठीण करून, अनेक वेळा आपण आपलं जे मन आहे ना हे कठीण करून टाकतो. आपण आपल्या स्वतःच्या गोष्टींना जास्त प्राधान्य देतो देवाच्या गोष्टींपेक्षा. विचार करा, 24 तासामध्ये खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे काय आपण देवाला 1 तास देतो का? बारकाईने विचार करा. 24 तासातले 1 तास प्रामाणिकपणे आपण देवाला देतो का? आणि त्या 1 तासामध्ये काय आपण पवित्र शास्त्र वाचतो? त्या 1 तासामध्ये काय आपण देवाची स्तुती आराधना करतो, गाणे गातो? त्या 1 तासामध्ये काय आपण प्रार्थना करतो? त्या 1 तासामध्ये काय आपण जे वाचलं आहे त्याच्यावरती मनन करतो? त्या 1 तासामध्ये जे आपण वाचलं आहे काय त्या गोष्टींना घेऊन आपण आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करतो? विचार करा. परमेश्वर देवाची इच्छा काय आहे माहिती का? की तुम्ही तुमच्या कामांना घेऊन, गोष्टींना घेऊन मन जे आहे ते कठोर करू नये, कठीण करू नये. देवाच्या गोष्टींना जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रथम प्राधान्य दिलं तर देव कधी तुम्हाला लज्जित होऊ देणार नाही. देव कधीही तुम्हाला फजित होऊ देणार नाही. देवाचं वचन आपल्याला हे सांगतं की परमेश्वर देवाने आपल्याला शीर बनवलेला आहे, पूछ नाही. देवाने आपल्याला शीर बनवलेला आहे, शेपूट नाही. लक्ष द्या. आपण जर देवाचा सन्मान जर केला, आपण जर देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थानावर जर ठेवलं, तर परमेश्वर देव हा आपल्याला कधीही लाजेने काळवण्याची वेळ येऊ देणार नाही. कारण वचन सांगते की जितक्यांनी देवाकडे पाहिलं तितक्यांची मुखे ही लाजेने काळवणली नाही, तर ती सूर्यप्रकाशासारखी प्रकाशित झाली. म्हणजे आजच्या दिवसामध्ये ज्या काही अडचणी तुम्हाला तुमचं काम करण्याकरता येणार होत्या ना, त्या येऊ देणार नाही जर तुम्ही प्रामाणिकपणे परमेश्वराचा जर आदर केला, परमेश्वराला जर वेळ दिला, परमेश्वराच्या गोष्टींना जर स्वतःच्या कामाबद्दल जर जास्त श्रेष्ठत्व जर दिलं. तर वचन स्पष्टपणे सांगत आहे ह्या ठिकाणी नोहा जो आहे ना, बघा वचन वाचू आपण. मत्तयाचं पुस्तक 24व्या अध्यायामध्ये आपण येऊया आणि 24व्या अध्यायामध्ये आपण वचन वाचणार आहोत. कोणीतरी मला ते वचन 38 आणि 39 वाचण्यासाठी मदत करा परत एकदा. तेव्हा जसे जलप्रयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. पहा, अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. लोकांनी त्यांचं जे काही मन आहे ना ते कोणत्या गोष्टींमुळं कठीण केलं माहिती का?
38 वचन सांगत आहे की ते खात पित होते. म्हणजे देवाच्या गोष्टींकडं त्यांचं लक्ष नव्हतं. त्यांचं जे लक्ष आहे ना ते खाण्यापिण्याकडे होतं. त्यांचं जे लक्ष आहे ना ते लग्न करून घेण्यामध्ये, लग्न करून देण्यामध्ये, काम करण्यामध्ये, हे आण ते आण, हे कर ते कर, ह्या सर्व गोष्टींवर त्याचं मन होतं. पण त्यांनी देवाच्या गोष्टींकडे त्यांचं मन लावलं नाही. आणि ज्या गोष्टींमध्ये करण्यात त्यांनी मन लावलं ना, लक्ष द्या, वचन सांगतं की त्यांच्यावरती अकस्मात जे आहे, त्यांच्यावरती आपण पाहतो अकस्मात संकट जे आहे ते आलं. आणि वचन सांगत आहे की सर्व काही वाहून नेलं, सर्व काही. आणि म्हणून आज जर देवाने आपल्याला दिलेलं आहे ना, का दिला माहिती का? आपण त्याचा आवाज ऐकावा. आपण म्हटलं पाहिजे की बोल देवा, तुझा दास ऐकत आहे. बोल देवा, तुझी दासी ऐकत आहे. काय तुला सांगायचं आजच्या सकाळच्या वेळेला? काय तुला बोलायचं आजच्या दिवसामध्ये? तुला मला काय बोध करायचं मला सांग, मी ऐकल. लक्ष द्या, प्रामाणिकपणे सकाळी उठल्यानंतर देवाच्या गोष्टींना प्राधान्य द्या. बायबल वाचा, एखादं गीत गा, प्रार्थना करा. देवाला विचार की देवा, आजच्या दिवसामध्ये तुझी इच्छा काय आहे ते मला कळू दे, त्याप्रमाणे मला करता येऊ दे. निश्चित अर्थाने देव हा तुम्हाला त्याच्या वचनातून अनेक गोष्टी सांगितल्याशिवाय राहणार नाही. तिसरा मुद्दा क्रमांक 3 लिहा. मुद्दा क्रमांक 3, उद्या काय होईल हे तुम्हाला समजत नाही, यातला मुद्दा क्रमांक 3 लिहा. उद्याची चिंता करू नका. म्हणजे आपण आज जगत आहो ना, तर आजची चिंता करा. आपण आज जगत असताना जर आपल्याला उद्याची चिंता आहे तर ती करू नका. का माहिती का? कारण वचन आपल्याला काय सांगतं, ज्या वेळेला आपण मत्तयाचे पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 34 ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर बघा त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे. मत्तय 6वा अध्याय आणि वचन 34 मध्ये, यास्तव उद्याची काळजी करू नका, कारण उद्याची काळजी उद्या, ज्या दिवसाचे दुःख त्या दिवसाला पुरे. उद्याची चिंता करू नका. व्हेरी गुड ताई. काय म्हटलेलं आहे? आपण जगत कधी आहो, आज का उद्या? कधी जगत आपण? चर्च आज जगत आहो. आणि चिंता कधीची करत आहो आपण? उद्याची. पण उद्या आपल्या जीवनात आला आहे का? विचार करा. म्हणजे आजच्या दिवसाबद्दल आपण विचार केला पाहिजे. तर आपण विचार करतो उद्याचा, आपण विचार करतो वर्षानुवर्षाचा. वचन सांगत आहे उद्याची चिंता उद्याला. म्हणजे काय? जी चिंता तुम्ही आज करत आहात ना उद्याची, तर उद्या पण तुम्हाला तीच चिंता करावी लागेल. मग उद्या करा ना, आज का करता? म्हणजे आपला आजचा दिवस हा उद्याच्या चिंतेमुळे खराब होऊन जातो. आणि बरं, आपण चिंता कशाची करतो? आपल्या जीवनामध्ये अनेक चिंता आहे आणि त्या चिंतेला घेऊन जर आपण अस्वस्थ आहोत तर त्या अस्वस्थतेमुळे आपला आजचा दिवस पूर्णपणे खराब होऊन जातो. आपण अनेक गोष्टी चिंता करतो. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं, माझं काम कसं होईल, माझा पगार कसा मिळेल, मला लेकरं कधी होतील, मला दिवस कधी जातील, मला चांगलं माझ्या घरामध्ये काय म्हणतात चांगलं वातावरण कधी तयार होईल, माझं हे. आपल्या जीवनामध्ये बऱ्याच चिंता असतात. लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र बारकाईने वाचतो ना, त्यावेळेला पवित्र शास्त्र अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की इस्रायल लोक हे रानामध्ये असताना त्यांना काय खावं
या विषयीची चिंता पडलेली होती. आणि तुम्हाला माहिती आहे का, परमेश्वर देवाने त्यांना त्या दिवसाची जी काही त्यांची गरज आहे ती पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि वचन स्पष्टपणे सांगितलं, ज्यावेळेस आपण निर्गम याचा 16वा अध्याय आपण काढतो ना, निर्गम 16वा अध्याय, त्याचं 19 ते 20 वचन पहा. त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? 16वा अध्याय 19 ते 20 वचन, निर्गम. निर्गम 16वा अध्याय 19 आणि 20 वचन. मोशेने त्यास सांगितले की कोणीही यापैकी काही एक सकाळपर्यंत ठेवू नये. तथापि त्यांच्यापैकी कित्येकांनी मोशेचे न ऐकता त्यातले काही सकाळपर्यंत ठेवले. तेव्हा त्यात किडे पडून त्याची घाण येऊ लागली. त्यावरून मोशे त्यांच्यावर रागवला. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण काय पाहतो की इस्रायल लोकांना ही आज्ञा करण्यात आलेली होती की जितकं तुम्हाला पाहिजे तेवढं घ्या, पण सकाळपर्यंत काही एक ठेवू नका. का माहिती का? कारण आज तुम्हाला जे पाहिजे आहे ना, तेच तुम्हाला उद्या पण पाहिजे असेल तर ते तुम्हाला भेटल. म्हणजे तेच तुम्हाला उद्या पण देण्यात येईल. उद्याची चिंता तुम्ही आज करू नका. म्हणजे आज जितकं भेटेल तितकं गोळा करून घ्या, म्हणजे उद्या पण आपल्याला खाता येईल. नाही, ह्याच अनुषंगाने इस्रायल लोकांनी त्या ठिकाणी गोळा केलेला आपल्याला पाहायला भेटतं. पण वचन सांगतं की दुसऱ्या दिवशी जे आहे ना, त्यांनी जे काही खाण्याकरता गोळा केलं होतं ना, त्याच्यामध्ये किडे पडले. म्हणजे काय माहिती का, परमेश्वर देव हा आपल्याला प्रत्येक गोष्ट द्यायला सक्षम आहे. जर तुमच्या आज जर काही चिंता असेल, वचन सांगतं की परमेश्वर देव हा किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आणि त्याचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा आहे तर तो आपण उद्या नाही घेऊ शकत, तो आजच घेऊ शकतो. मग कोणत्या कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला देवाचा अनुभव घ्यायचा आहे? तर आपल्या ज्या काही चिंता आहे ना, त्या आपण मुळीच ज्या आहे ना उद्याच्या करू नये. आजच्या संदर्भात काय असेल तर मग त्या गोष्टी परमेश्वर देव हा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजून आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करत देवाबरोबरच्या प्रवासात उद्याची चिंता न करता आज चालण्याकरता फार गरजेचं आहे. पुढचा मुद्दा क्रमांक 4 लिहा. मुद्दा क्रमांक 4. उद्या तुमचं जीवन काय असेल हे तुम्हाला माहित नाही, यातला मुद्दा क्रमांक 4 लिहा. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. आपलं जे आयुष्य आहे ना, हे कसं आहे माहिती का, हे क्षणभंगूर आहे. आणि अशा क्षणभंगूर आयुष्यामध्येही आपण आनंदामध्ये राहत नाही. आपण जीवनाचा खरा जो काही आनंद आहे ना, तो आपण घेत नाही. आपलं आयुष्य हे पूर्वी पवित्र शास्त्रामध्ये जसं 400, 500, 600, 900, 750, 800 वर्ष तसं आपलं आयुष्य नाहीये. स्तोत्र संहिता 90 मध्ये आपल्या आयुष्याची व्याख्या आपल्याला पाहायला भेटते. जास्तीत जास्त 70 वर्ष, 80 वर्ष शक्ती असेल तर. इतक्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये आपण जे आहे ना, उद्याची चिंता करत आजचा दिवस मुळीच आपण काय करू नये, खराब करू नये. बघा वचन काय सांगितलं, स्तोत्र संहिता 90 आणि त्याचं वचन 12 पहा काय म्हणते. स्तोत्र संहिता 90 आणि वचन 12. याकरिता आम्हास आपले दिवस असे गणण्यात शिकू की आम्हास सुबोध हृदय प्राप्त होईल. व्हेरी गुड. बघा, ही प्रार्थना आहे जी
मोशेने केलेली आहे देवाकडं. आणि ह्या प्रार्थनेतून देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता काय आहे हे समजून येत आहे. आणि मोशे ह्या ठिकाणी प्रार्थना करताना हे म्हणत आहे, आमचे दिवस मोजायला आम्हाला शिकव, की आम्ही शहाणपणाचं हृदय प्राप्त करू. आता विचार करा, जर आपण 30 वर्षाचं आहोत, एक उदाहरण मी देत आहे, तर वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की आपण किती काळ जे आहे ना जगणार आहोत. वचन 10 वाचा, वचन 10. आमचे आयुष्य 70 वर्ष, शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष, तरी त्यांचा डामडोल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. किती वर्ष? 70 ते शक्ती असेल तर 80 वर्ष. आता 80 वर्ष सरासरी पकडा आणि आता त्याच्यातले 30 काढून टाका आणि आता 50 वर्ष जर जगायचं आहे, तर हे 50 वर्ष कसं जातं माहितीये का? 10व्या वचनाचं जे काही ब भाग आहे ते असं म्हणतं, केवळ कष्टमय व दुःखमय 50 वर्ष. 30 वर्ष तर असेच गेलेत आपले कष्टमय आणि दुःखामध्ये. किती वर्ष? जवळपास 2-3 वर्ष आपलं घरातील प्रिय व्यक्ती जर आपल्याला सोडून निघून गेला, तर त्या दुःखामध्ये जवळपास 2-3 वर्ष जे आहे ते निघून जातात. लेकरं लहानांचे मोठे होता होता त्यांचं सर्व करता करता अनेक वर्ष निघून जातात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काय माहिती का? केवळ कष्ट आणि दुःख. आपलं जीवन कसं माहिती का? ते लवकर सरतं, लवकर निघून जातो. आम्ही लवकर निघून जातो. लक्ष द्या देवाच्या लेकरांनो, आपलं आयुष्य क्षणभंगुर आहे आणि ह्या आयुष्यामध्ये आपण देवाला आवडणार असं जे काही जीवन आहे ते जगण्याकडे कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. देवाला विचारणं गरजेचं आहे की देवा, माझ्या जीवनामध्ये मला माझ्या आयुष्याचे दिवस असे गणण्यासाठी शिकव की मला ज्ञान प्राप्त हो, बुद्धी प्राप्त होईल. कशासाठी? आजच्या दिवसामध्ये मी कसं जीवन जगलं पाहिजे यासाठी. कारण माणूस हा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कसं जीवन जगायचं याचा विचार नाही करत. जसं मनाला येईल तसं जीवन जगतो, जसं वाटेल तसं माणूस करतो. आज माणसाकडे बुद्धी नाहीये, ज्ञान नाहीये जीवन जगण्यासंदर्भात. माणसाने स्वतःला जीवन जगण्यासंदर्भात जर डिसिप्लिन लावले असते तर आता माणसाचा आजचं जो काही दिवस आहे तो फार चांगला असतो. येणाऱ्या दिवसांमध्ये आपण टाइम मॅनेजमेंट हा विषय शिकणार आहोत. टाइम मॅनेजमेंट, ठीक आहे, हा विषय आपण शिकू येणाऱ्या दिवसांमध्ये. लक्ष द्या, हिजकिया राजा जो आहे ना, हिजकिया राजाला त्याच्या दिवसांसंदर्भात सांगण्यात आलं आणि ज्या वेळेला त्याला कळालं की तो मरणार आहे, त्यावेळेला बघा आपण वचन वाचू. कोणीतरी दुसरे राजे 20वा अध्याय आणि एक वचन वाचण्यासाठी मदत करा. दुसरे राजे 20 अध्याय आणि एक वचन. त्या दिवसात हिजकिया आजारी पडून मरायला टेकला, तेव्हा आमोजाचा पुत्र येशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वाणीरव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. येस, व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो
दुसरे राजे 20वा अध्याय आणि 1 वचन ज्यावेळेस आपण पाहतो ना, तर ह्या ठिकाणी आपण एक जो संदेष्ट आहे तो हिजकिया राजाकडे आलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि त्या संदेष्टाचं नाव देखील त्या ठिकाणी दिलेलं आपण पाहतो की आमोजाचा पुत्र येशया संदेष्टा हा त्याच्याकडे आला. आणि तो कोणती बातमी घेऊन आला माहिती का? तो त्याच्याकडे बातमी घेऊन आला की तू आता मरणार आहे, तू जगणार नाही, म्हणून तू आपल्या घरची निर्वाह कर. आता विचार करा, ही बातमी ज्या वेळेला हिजकियाने ऐकली त्यावेळेला हिजकिया जो आहे ना, बघा 2 वचन वाचा, वचन 2 आणि 3 वचन. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विकतेने मानाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करत आलो आहे, याचे स्मरण कर, अशी मी तुला विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी खूप रडला. हिजकिया मनस्वी जे आहे ना, खूप 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 रडला. म्हणजे ज्या वेळेला माणसाला त्याच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कळतो ना, त्यावेळेला त्या दिवसामध्ये आता काय केलं पाहिजे ते त्याला आठवतं आणि ते तो करायला लागतो. आता तो शेवटचा दिवस जवळ आलेला आहे, म्हणून त्याला जे काही करायचं आता ते त्याला कळतं. तर तो शेवटचा दिवस जवळ येणे अगोदरच आपल्याला देवाकडे ही प्रार्थना केली पाहिजे की देवा, मला ज्ञान दे, मला बुद्धी दे, अशासाठी की मला माझ्या आयुष्याचे दिवस मोजता यावे आणि प्रत्येक दिवस जो तू मला दिलेला आहे ना, तो तुझ्या समागमे माझ्या जीवनामध्ये सर्वात प्रथम मी तुला प्राधान्य देऊन तो घालवता यावा, यासाठी मला मदत कर. तुमच्या जीवनामध्ये महत्वाचं काय आहे? तुमचा परिवार, तुमचे काम, तुमच्या जीवनात असलेले सर्व महत्व. लक्ष द्या, त्यापेक्षा महत्वाचं काय माहिती का? परमेश्वर देव आहे. हो, परमेश्वर देव महत्वाचा आहे. कारण वचन सांगतं की परमेश्वर देवाने आदमाला गाढ निद्रा आणली आणि त्यानंतर त्याने तिची फासळी काढून घेतली. आणि त्या फासळीचं, माईक बंद करा ज्यांचं माईक सुरू आहे, त्या फासळीची स्त्री बनवली. पण ती स्त्री आदामासमोर नाही बनवली. आदामाला ज्यावेळेस निर्माण केलं, त्यावेळेला आदामाने देवाला सर्वात अगोदर बघितलं. आणि हवेला ज्यावेळेस निर्माण केलं त्यावेळेला हवेने आदामाला बघितलं नाही, हवेने देखील देवालाच पहिल्यांदा बघितलं. मग दोघांच्या जीवनामध्ये सर्वात प्रथम कोण असलं पाहिजे? देव असलं पाहिजे. हवेच्या दृष्टिकोनातून सर्वात पहिले कोण असला पाहिजे? तिचा पती नाही, आदाम नाही. आदामाच्या दृष्टिकोनात सर्वात पहिले तिची पत्नी नाही. ह्या दोघांच्याही जीवनामध्ये सर्वात पहिले देव असला पाहिजे. आणि आपल्या जीवनामध्ये काय असलं पाहिजे? पती नाही, पत्नी नाही, लेकरं नाही. सर्वात अगोदर सकाळ झाल्यानंतर परमेश्वर देवासमोर लीन व्हा, नम्र व्हा, प्रार्थना करा, देवाचं वचन वाचा आणि देवा, आजचा दिवस माझ्यासाठी आशीर्वाद कर, माझ्या परिवारासाठी आशीर्वाद कर, माझ्या काम व्यवस्थित होऊ दे, मला ह्या गोष्टी कळू दे, माझ्या उद्याच्या ज्या काही चिंता आहे मी करत नाही, मी त्या तुझ्यावर टाकतो. येस, देवासमोर लीन व्हा, नम्र व्हा, देवासमोर या. दिवसाची सुरुवात परमेश्वराला समोर ठेवून करा. निश्चितार्थाने परमेश्वर देव हा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. देवा, या वचनाच्या द्वारे
सर्वांना आशीर्वाद करू. आपण आपले डोळे बंद करू यावेळेला आणि आपण प्रार्थना